राहुरी मतदारसंघात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पारडं जड दिसतं। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण असणार आहेत त्यावर एक नजर टाकायची आहे, बघूया। तर राहुरी मतदारसंघामध्ये शरद पवारांचं पारडं जड। प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादी शरद पवारांकडून उमेदवारी देण्यात आली। त्यांच्या विरोधामध्ये भाजपाचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले, मात्र पारडं राष्ट्रवादी शरद पवार गटाचंच जड असल्याचं बघायला मिळते। प्राजक्त तनपुरे हे संभाव्य आमदार असल्याचं सध्या चित्र आहे। आणि यामागची कारणं काय आहेत, काय संभाव्य कारणं असू शकतात ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विलास कुलकर्णी यांच्याकडून। त्यामुळे तुमचा संभाव्य आमदार कोण? राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे, शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय। त्यात प्राजक्त तनपुरे यांना संधी देण्यात आली पक्षाकडनं। संभाव्य आमदार देखील प्राजक्त तनपुरेच असल्याचं पाहायला मिळतंय आणि दोन्ही पक्षांकडनं जोरदार ताकद इथं लावण्यात आली होती। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं सुद्धा जोरदार सभा घेण्यात आल्या होत्या। भाजपकडनं सुद्धा इथं ताकद लावण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या संभाव्य आमदार जरी प्राजक्त तनपुरे असले तरीही नक्की निकालाचं चित्र मात्र 2 दिवसांनी स्पष्ट होणार आहे। राहुरीची जनता कुणाच्या पाठीशी उभी राहणार अवघ्या 2 दिवसात माहिती पडणार आहे। त्यामुळे निकालाची उत्सुकता आहे। मात्र हे एक्झिट पोल जे आलेले आहेत त्यात संभाव्य आमदार प्राजक्त तनपुरे असल्याचं पाहायला मिळतं। आज दिवसभरामध्ये तुमच्यापर्यंत आम्ही वेगवेगळे मतदारसंघ आणले। वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये संभाव्य आमदार नक्की कोण असू शकतात याचं चित्र आपल्या समोर आम्ही मांडलेलं आहे सकाळपासून। आणि आता आपण राहुरी हा मतदारसंघ पाहिलेला आणि उद्या सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या समोर संभाव्य आमदार कोण आहे हे आम्ही घेऊन येणार आहोत। 23 राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी आज सकाळी 7 वाजता उत्साहात मतदानाला सुरुवात झालेली आहे। या मतदारसंघामध्ये राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यातील एकूण 308 मतदान केंद्रांवरती मतदान होत आहे। राहुरी मतदारसंघामध्ये एकूण 3,24,059 एवढे मतदार आहेत। पैकी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1,98,988 म्हणजेच 61.40% मतदान झालेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यात आहे। दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे। या मतदारसंघामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांचे काम अतिशय चांगले असल्याने त्यांचे पारडे जड आहे। त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये। मी विलास कुलकर्णी, साम टीव्ही साठी राहुरी तालुका बातमीदार, सकाळ।